रोकड आणि मारहाण, विवांता हॉटेलमध्ये राडा। नमस्कार, मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह। विरार येथील विवांता हॉटेलमध्ये विनोद तावडे पैशांचं वाटप करीत आहेत असा आरोप करून बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांनी कार्यकर्त्यांना घेऊन राडा केला। या राड्यात टीप कुणी दिली, किती पैसे वाटले आणि झालेली मारहाण असे 3 मुद्दे आता चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहेत। या संदर्भातील महत्त्वपूर्ण तपशील पाहू। क्षितिज ठाकूर यांनी आक्रमक भूमिका घेऊन कार्यकर्त्यांच्या सोबत विवांता हॉटेलमध्ये भाजप नेते विनोद तावडे यांच्या विरोधात मोठा राडा केला। क्षितिज ठाकूर आणि हितेंद्र ठाकूर यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर वेगवेगळे संदर्भ देऊन 5 कोटी आणि काही रक्कम विनोद तावडे यांच्याकडून वाटप होत होती असा आरोप करून विनोद तावडेंना कार्यकर्त्यांच्या माध्यमातून क्षितिज ठाकूर यांनी कोंडवले। सदर घटना घडून काही तास झालेले आहेत, परंतु विनोद तावडे पैशांचं वाटप करीत होते हे सिद्ध झालेलं नाही। त्या अनुषंगाने रोकडही सापडलेली नाही। विनोद तावडे हे भाजपचे राष्ट्रीय महासचिव आहेत। कोणत्याही पक्षाचा महासचिव स्वतःसोबत पैसे घेऊन पैशाचं वाटप करणार नाही, इतकी समज सर्वांनाच आहे। परंतु तरीही विनोद तावडे पैशांचं वाटप करीत आहेत असा राडा करण्यात आला। बहुजन विकास आघाडीच्या दुर्दैवाने विनोद तावडे यांनी पैशांचं वाटप केलं हे सिद्ध होऊ शकलेलं नाही। टीप नेमकी कोणी दिली याबाबत प्रचंड कुतूहल आहे, परंतु अधिक तपशील पाहता भाजपने हा कार्यक्रम उघडपणे घेतलेला होता। विवांता हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विनोद तावडे येणार आहेत ही बाब सर्वश्रुत होती। त्यासंबंधीचे संदेश सर्वांनाच देण्यात आलेले होते। त्यामुळे विनोद तावडेंचे येणे आणि त्या हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधणे हे गोपनीय नव्हतं, परंतु बहुजन विकास आघाडीने विनोद तावडे विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा वाद उभा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला। त्यासाठी विनोद तावडे पैसे वाटपासाठी येत आहेत अशी टीप भाजपच्याच नेत्यांनी दिल्याची भूमिका बहुजन विकास आघाडीने मांडली। विवांता हॉटेलमधील राड्यात टीप आणि रोकड हे 2 मुद्दे आता काही तासांनंतर तकलादू ठरेल, परंतु संपूर्ण राडा आता मारहाणीच्या मुद्द्यावर केंद्रभूत होत आहे। कारण भाजपच्या प्रचाराची मुख्य बाजू सांभाळणारे सुदेश चौधरी आणि नारायण मांजरेकर यांना ठरवून पूर्वग्रह दूषित असल्याप्रमाणे मारहाण करण्यात आली आहे। विशेष म्हणजे या मारहाणीत बहुजन विकास आघाडीचा कायम सक्रिय असलेला पदाधिकारी सहभागी नव्हता। यामध्ये क्षितिज ठाकूर आणि त्यांच्या सोबत असलेल्या वैयक्तिक सहकाऱ्यांचा विशेष सहभाग होता। त्यामुळे विरार पूर्व परिसरात निर्माण झालेले बहुजन विकास आघाडी विरोधी वातावरण बदलवण्यासाठीच विवांता हॉटेलमध्ये राजकीय राडा झाला का असा प्रश्न उपस्थित होतो। विवांता हॉटेलमधील राडा हा आता वेगळ्या मुद्द्यावर येऊन थांबत आहे। भाजपचा विवांता हॉटेलमधील कार्यक्रम जाहीरपणे हॉलमध्ये होता, त्यामुळे टीप देण्यात आल्याचा मुद्दा गौण ठरतो। रोकड सापडली नाही, त्यामुळे पैशांच्या वाटपाचा हेतू उघड होत नाही, परंतु ठाकूरांच्या विरोधात रान पेटवणाऱ्या कार्यकर्त्यांना मात्र ठरून मारहाण झाली। त्यामुळे भाजप या प्रकरणाची किती गंभीर दखल घेते याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे। यावरील तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राइब करा व बेल बटन दाबा। धन्यवाद।